नमस्ते. मी डॉक्टर पुष्कर देशपांडे. मी बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन आहे आणि गेल्या 12 वर्षापासून पुण्यामध्ये प्लास्टिक सर्जन म्हणून प्रॅक्टिस करत आहे. आजकाल माझ्या ओपीडीमध्ये एक कॉमन सीन बघायला मिळतो. साधारणतः 20 ते 35 मध्ये वयोगटातले पेशंट माझ्याकडे येतात. त्यांचे थोडे हेअर्स गेलेले असतात, पण ते कन्सल्टेशन करायला माझ्याकडे गायनेकोमॅस्टियाचं कन्सल्टेशन घ्यायला येतात. थोडी हिस्ट्री घेतल्यावर माहिती पडतं की ते डब्बे खात आहेत, डब्यातलं जे प्रोटीन असतं ते खात आहेत. आणि हिस्ट्री पण मॅच होते. जेव्हापासून त्यांनी जिम लावली आहे आणि जेव्हापासून ते डब्याची सुरुवात केली आहे तेव्हापासून त्यांना गायनेकोमॅस्टिया किंवा मेल बूट्स तर त्यांना त्रास होतोय. अशा प्रकारे जे गॅनेकोमॅस्टिया डेव्हलप होतात त्याला स्टिरॉइड इंड्यूस गॅनेकोमॅस्टिया असं म्हटलं जातं, किंवा अॅनाबोलिक स्टिरॉइड इंड्यूस गॅनेकोमॅस्टिया टू बी व्हेरी स्पेसिफिक. आता अॅनाबोलिक मध्ये तर टेस्टोस्टेरॉन असतं, तर त्यांनी पण गायनेकोमॅस्टिया कसा होतो हा कॉमन क्वेश्चन आम्हाला विचारला जातो. बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन हे मेल हार्मोन आहे आणि एस्ट्रोजन हे एक फिमेल हार्मोन आहे. याचा एक गुणोत्तर असतं किंवा प्रमाण असतं. हे जर प्रमाण वर खाली झालं तर गॅनेकोमॅस्टिया होण्याचे चान्सेस असतात. आता अॅनाबोलिक स्टेरॉइड घेतल्यामुळे काय होतं, तर टेस्टोस्टेरॉनच्या लेवल्स खूप जास्त प्रमाणात वाढतात. पण ॲरोमेटेज नावाचं जे एक एन्झाईम असतं बॉडीमध्ये ते टेस्टोस्टेरॉनला एस्ट्रोजन मध्ये कन्वर्ट करतं आणि त्या एस्ट्रोजनमुळे गॅनेकोमॅस्टिया डेव्हलप होतो. कारण जिममध्ये जिम ट्रेनर्स हे प्रिस्क्राईब करतात, हे मेडिकेटेड नसतं. त्याच्यामुळे माझी रिक्वेस्ट तुम्हाला अशी राहील की अशा प्रकारचे डब्बे किंवा अशा प्रकारचे सो कॉल्ड वे प्रोटीन तुम्ही घेऊ नका. त्यांनी हेअर लॉस पण होतो आणि गायनेकोमॅस्टिया पण डेव्हलप होतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्ते.